नमस्कार, मी शुभांगी सचिन गाडगे, संचालिका यशश्री अकॅडमी उमरज. मिशन नवोदय अंतर्गत आज आपण 2014 साली जी काही नवोदयची प्रश्नपत्रिका झाली होती त्यामधील गणित विषयाचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग प्रश्न पाहूया. बघा, पहिला प्रश्न आहे, गाडी सकाळी 8:40 वाजता क गावाकडे निघाली. म्हणजे गाडी काय झाली, सकाळी निघाली, 8:40 निघाली आहे. कुठे निघाली आहे? क गावाकडे निघाली आहे. तेथे दुपारी ती 2:20 वाजता पोहोचली. तर किती तास प्रवास केला? म्हणजे याच्यामध्ये गाडी 8:40 निघाली आणि दुपारी किती वाजता पोहोचलेली आहे? 2:20 पोहोचलेली आहे. तर तिने एकंदरीत किती तास प्रवास केलेला आहे असं विचारलेलं आहे. मग या गणितामध्ये काय लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, जी पोहोचलेली वेळ असती ती पोहोचलेली वेळ आपण काय करायचं, 24 ताशी घड्याळामध्ये तिचं रूपांतर करायचं. 24 ताशी घड्याळात म्हणजे त्या 2:20 आपण 12 तास काय करणार आहोत, ऍड करणार आहोत. मग बघा, 12 मध्ये 2:20 ही जी पोचलेली वेळ आहे ही त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, मिळवणार आहेत. म्हणजे आपलं 24 तासामध्ये त्याचं रूपांतरित होणार आहे. 0ची 0, 0 अधिक 2, 2, 2 आणि 2 4 आणि 1ची 1. म्हणजे एकंदरीत ती वेळ किती झाली आहे, 14:20. आपण कशात केलंय तिचं रूपांतरित 24 ताशी घड्याळामध्ये. आता हे रूपांतरित केल्यानंतर जी सुरुवातीची वेळ असती ती त्याच्यामधून काय करायची असते, वजा करायची असते. मग सुरुवातीची वेळ आहे बघा, आपण 14:20 सुरुवातीची वेळ आहे 8:40 ती त्याच्यातून काय करणार आहोत, वजा करणार आहोत. पण हे मिनिटे असतात आणि हे तास असतात. बघा, आता 20 मिनिटातून 40 मिनिटे आपले जात नाहीत, म्हणून आपण काय करणार आहे, शेजारी तासाचं जे घर आहे त्या तासातनं 14 तासातनं 1 तास इकडे घेणार आहे. 1 तास म्हणजे किती मिनिटं असतात, 60 मिनिटं. मग 14 तासातला 1 तास मी इकडे घेतला म्हणजे किती मिनिटं घेतले मी, 60 मिनिटं घेतलेत. आणि अगोदरची किती मिनिटं आहेत, 20 मिनिटे. बरोबर आपली किती मिनिटं झालेली आहेत, 80 मिनिटं झालेली आहेत. आणि 14 तासातला मी जर 1 तास इकडे दिला तर इथं किती तास राहणार आहेत आपले, 13 तास राहणार आहेत. मग 80 मधून 40 गेले तर किती राहिले आपले, 40 राहिले. आणि 13तून 8 गेले तर आपले काय राहिले, 5. म्हणजे त्यांनी एकंदरीत किती तास प्रवास केलेला आहे, 5 तास 40 मिनिटं त्यांनी काय केलेला आहे, प्रवास केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, 80 पेक्षा 1/10 ने मोठी असलेली संख्या आहे. 1/10 ने मोठी असलेली संख्या म्हणजे कसं बघा, 80 पेक्षा म्हणलं की आपण गुणाकार करतो. 80 पेक्षा 1/10 ने मोठी असलेली संख्या म्हणजे बघा, 10 1 के 10, 10 8 80. म्हणजे ती संख्या कितीने मोठी असणार आहे, 8 ने मोठी असणार आहे. पहिली संख्या किती होती, 80, ती आता 8 ने मोठी म्हणजे काय करणार आहे, अधिक 8. बरोबर, 80 अधिक 8 88. म्हणजे 80 पेक्षा 1/10 ने मोठी असलेली संख्या कोणती आहे, 88. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, 1800च्या 1/25च्या 3/20चा दशमान सममूल्य आहे. याच्यामध्ये लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, 4 असे ज्यावेळेस शब्द येतात किंवा चे, ची असे शब्द येतात याचा अर्थ असतो गुणाकार. मग बघा, 1800च्या म्हणलं की काय येणार आहे, गुणाकार. किती आहे, 1/25. पुढे काय सांगितले, 25. 1/25च्या पुन्हा 4 याचा अर्थ त्याचा आणखीन काय असणार आहे, गुणाकार. ते किती आहे, 3/20चा दशमान सममूल्य आहे, तो काढायचा आहे आपल्याला. आता भाग लावूया आपण. बघा, 25 एके 25, 25 7 175, राहिले 5 आणि 25 एके 25, 25 दोन्ही 50. लहान संख्येनेच भागूया. बे एके बे, बे 0 0, बे त्रिक 6, 1 राहिला, बेसक 12, 36 आलेला आहे. बघा, 36 गुणिले 3 छेद काय येणार आहे, 10 येणार आहे. अजून बघा, बेने भाग जातोय, बे 5 10 किंवा डायरेक्ट आपण 10 ने भागूया. 10 1 10, 10 त्रिक 30, बाकी उरली 6 ला भाग जात नाही म्हणून इथं मी घेतले दशांश चिन्ह आणि 6 वर काय घेतलं, 0. 10 सक 60,
बघा 3.6 गुणिले 3 याचा गुणाकार केला, पॉइंट अगोदर लक्षात न घेता डायरेक्ट गुणाकार करायचा. 6 त्रिक 18, हातच्याला 1, 3 त्रिक 9, 1 10 आणि एक घर सोडून पॉइंट आहे म्हणून इथं काय करणार आहे मी, एक घर सोडून पॉइंट देणार आहे. याचं उत्तर आलं आहे 10.8, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, एक दुकानदार ₹15 ला एक बॉल पेन आणि 10 बॉल पेनचे पॅकेट ₹120 ला विकतो. राहुलने 22 बॉल पेन घेतले तर त्याला ते केवढ्याला पडतील. म्हणजे याचा इथं काय सांगितलं आहे तर 15 रुपयाला एक बॉल पेन विकतोय आणि 10 बॉल पेनचे एक पॅकेट आहे ते कितीला विकतोय, तो 120 ला विकतोय. आणि जे राहुलने बॉल पेन घेतलेले आहेत ते किती घेतले आहेत तर 22 बॉल पेन घेतलेले आहेत. मग या 22 बॉल पेन मध्ये आपण 10चे किती पॅकेट बनवू शकतो, 2 पॅकेट बनवू शकतो. मग 10चे मी 2 पॅकेट बनवले, 10चे 2 पॅकेट बनवले तर किती बॉल पेन गेले आपले, 20 बॉल पेन त्यामध्ये गेलेले आहेत. राहिले किती, 22 मधले 20 पॉकेट मध्ये गेले. आता राहिले किती बॉल पेन, 2 बॉल पेन राहिलेले आहेत. बघा 2 पॅकेट आपण बनवलेले आहेत. मग 10 बॉल पेनचे एक पॅकेट कितीला आहे, 120 ला. मग 2 पॅकेटचे किती रुपये होतील तर 2 गुणिले 120 अधिक वरती किती पेन राहिलेत आपले, 2 पेन राहिलेले आहेत. मग एक पेन तो कितीला विकतोय, 15 रुपयाला. मग 2 पेनची किंमत किती, 2 गुणिले 15, 12 1 12, 12 दुनी 24 अधिक 15 1 15, 15 दुनी 30. ह्यांची जर बेरीज केली तर 0ची 0, 4 आणि 3 7, 2ची 2, म्हणजे त्याला 22 बॉल पेन किती रुपयाला पडतील, 270 रुपयाला. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, जर 2 कोणांची बेरीज 180 अंश आहे तर पुढील पैकी कोणता पर्याय शक्य आहे. जर 2 कोणांची बेरीज 180 आहे म्हणजे 2 कोण असतील, समजा हा एक कोण x अंशाचा कोण आहे आणि दुसरा एक x अंशाचा कोण आहे, त्या दोघांची बेरीज किती आहे, 180 अंश आहे. तर याच्यातील कोणते विधान काय आहे, शक्य आहे ते आपल्याला पाहिजे. शक्य आहे म्हणजे आता बघा काय करायचंय, पहिलं विधान बघूया आपण. पहिलं विधान काय सांगितले, एक काटकोन व दुसरा काय आहे, विशाल कोन. काटकोन म्हणजे काय असतं, ज्या कोणाचे माप 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी असेल त्याला काय म्हणतो, सॉरी काटकोन म्हणजे ज्या कोणाचं माप 90 अंश असतं त्याला काय म्हणतो आपण, काटकोन म्हणतो. आणि त्याच्याबरोबर जो दुसरा विशाल कोन सांगितलाय, विशाल कोन म्हणजे ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त असतं आणि 180 अंशापेक्षा कमी असतं त्याला आपण विशाल कोन म्हणतो. काटकोन म्हणजे काय असणार आहे, 90 अंशच असणार आहे त्याचं. आणि दुसरा आपल्याला विशाल कोन घ्यायचा आहे. विशाल कोन म्हणजे आपण काय करूया, 90 पेक्षा जास्त म्हणजे जर मी 100 घेतला आणि ह्या दोन कोणांची बेरीज केली तर ती किती येते, 180 अंश येते का, तर नाही येत. ह्या दोघांची बेरीज किती येत आहे, 190 अंश येते. मग आपल्याला किती आली पाहिजे होती, 180 अंश आली पाहिजे होती, पण येते बेरीज किती, 190 अंश. त्याच्यामुळे पहिलं विधान हे आपलं शक्य नाहीये. दुसरं बघा, एक लघुकोन व दुसरा विशाल कोन. लघु म्हणजे ज्या कोणाचं माप 0 अंशापेक्षा जास्त व 90 अंशापेक्षा कमी असतं त्याला काय म्हणतो आपण, लघुकोन म्हणतो. मग मी एखादा लघुकोन घेते, जर मी 80 अंशाचा एक लघुकोन घेतला व दुसरा एक विशाल कोन घेतला, जर मी 100 अंशाचा एक विशाल कोन घेतला आणि ह्या 2 कोणांची जर बेरीज केली तर किती येणार आहे, 180 अंश. मग दुसरं विधान काय आहे, शक्य असू शकतं. तिसरं बघा, 2 विशाल कोन. जर मी एक विशाल कोन 100 घेतला आणि दुसरा पण विशाल कोन जरी 100च घेतला तर ते किती असणार आहे, 200 अंश असणार आहे. मग आपली बेरीज 180 अंश येते का, नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये दुसरं कोणतेही माप घेतलं तरी चालतंय. बघा कोणतेही माप घेतलं आणि तुम्ही केलं तरी उत्तर ह्याचं 180 अंश येणार नाही. कुठल्या पण ह्याच्यामध्ये माप बदलून तुम्ही बघितलं तरी चालते. आणि चौथा पर्याय आहे 2 लघुकोन. लघुकोन म्हणजे जर मी एक 80 अंशाचा घेतला आणि दुसरा पण 80 अंशाचा घेतला, 80 अंश आणि 80 अंश किती झाले, 160 अंश. म्हणजे हे सुद्धा यांची सुद्धा बेरीज 180 अंश येत नाही. म्हणून चौथं पण विधान काय आहे, शक्य नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा,
एका परीक्षेत करीमला रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळाले, मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले, तिघांना मिळून 110 गुण मिळाले, तर करीमला किती गुण मिळाले? ह्याच्यामध्ये दोघांमध्ये जो कॉमन असतो त्याला आपण काय मानूया? x मानूया. मग आता दोघांमध्ये कॉमन कोण आहे? तर करीमला रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळालेत आणि मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. मग एकंदरीत पाहिलं तर रहीम हा काय आहे? कॉमन आहे. म्हणून मी रहीमचे गुण काय मानते? रहीमचे गुण x मानते. मग आता त्याच्यानुसार आपण पहिलं विधान बनवूया. बघा, करीमला रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. रहीमला x मानले, या रहीमपेक्षा 15 गुण काय मिळालेत? त्याला जास्त मिळालेत. मग करीमचे गुण किती असणार आहेत? रहीमपेक्षा 15 गुण जास्त. रहीमला x मानले, त्याच्यापेक्षा 15 गुण जास्त, हे करीमचे गुण आले. आणि मदनला रहीमपेक्षा, मदनचे गुण काय असणार आहेत? मग रहीमपेक्षा, हा जो रहीम आहे त्याला आपण x मानले, ह्याच्यापेक्षा कमी गुण मिळालेत. किती? 10 गुण कमी मिळालेत. कमी म्हणलं की काय होणार आहे? त्यांची वजाबाकी होणार आहे. आणि या तिघांच्या गुणांची जर बेरीज केली तर ती किती आहे? 110 अंश आहे. मग तिघांच्या गुणांची बेरीज करूया. पहिल्यांदा रहीमचे गुण घेतले अधिक करीमचे गुण x अधिक 15 आणि त्यानंतर मी घेतले मदनचे गुण x वजा 10 बरोबर तिघांच्या गुणांची बेरीज किती आहे? 110 अंश. इथं x ला अधिक आहे, इथं पण x ला अधिक चिन्ह आहे, इथं पण x ला अधिक चिन्ह आहे. 1x 2x आणि एकूण किती x झालेत आपले? 3x झालेले आहेत. 15 ला अधिक चिन्ह आहे, 10 ला वजा चिन्ह आहे, भिन्न चिन्ह आहे, भिन्न चिन्हांची वजाबाकी होते आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येतं. मग मोठी संख्या 15 आहे, 15चा अधिक चिन्ह आहे, ते इथं असणार आहे. 15तनं 10 गेले, किती राहणार आहेत? 5 राहिले, बरोबर 110. हे अधिक 5 आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे गेले की काय होत असतंय? वजा 5. मग 3x बरोबर 110 वजा 5. 110 मधून जर 5 गेले तर किती राहते आपले? बघा, 3x बरोबर 110 मधून 5 गेले तर किती राहणार आहेत? 105 राहणार आहेत. मग x बरोबर 3x ला कसं आहे? गुणिले आहे, तर इकडे आले की काय होणार आहे? भागिले होणार आहे. 105 वजा 105 भागिले 3. 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 1 राहिलं, 3 5 15. x बरोबर 35 आलेला आहे. x कुणाला मांडलेला आहे आपण? रहीमला मांडलेले आहेत. मग रहीमचे गुण किती आलेले आहेत? 35 आलेले आहेत. मग आता विचारलेत कुणाचे? तर करीमला किती गुण मिळाले आहेत? करीमला काय मांडले? बघा, करीमचे गुण आपण काय मांडलेले आहेत? करीम x अधिक 15. मग x किती आलेला आहे आपलं? 35 अधिक त्याच्यामध्ये जर 15 मिळवलं तर गुण किती होणार आहेत? 5 आणि 5 10, 4 1 3 4 आणि 5 म्हणजे किती आलेलं आहे? 50 आलेले आहेत. कुणाचे गुण आलेत? 50. करीमचे गुण. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, 5.5 बरोबर 5.05, 5.005 आणि 55.555 यांची जर बेरीज केली तर ती बेरीज काय होईल? असा हा प्रश्न आहे. आता सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बेरीज करायचे, फक्त याच्यामध्ये मांडणी करताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्हच आलं पाहिजे आणि पूर्ण संख्यांच्या खाली पूर्ण संख्या आले पाहिजेत. बरं बघा, पहिला आहे 5.5. नंतर काय सांगितलेलं आहे? 5.005. पुढं काय सांगितलेलं आहे? 5.005 आणि पुढं काय सांगितले? 55 पूर्ण संख्या आहे 55 आणि त्यानंतर दशांश चिन्ह 5 5 5 आणि 5. इथं काय नसते, याचा अर्थ इथं काय असणार आहे? 0 असते आणि यांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. 5 ची 5, 5 आणि 5 10, हातच्याला 1, 5 आणि 5 10 आणि 1 11, हातच्याला 1, 5 आणि 5 10 आणि 1 11, हातच्याला 1, 5 1 5, 5 10, 5 1 15, 5 चौक 20 आणि 1 21, हातच्याला 2, 5 आणि 2 7, 71 दशांश चिन्ह 1105 पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न,
एक भांडे पाण्याने 1/5 भरले आहे. कसे भरलेले आहेत? 1/5 भरले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी जर आणखी 40 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती असेल? म्हणजे एक भांडे आता भरलेले आहे, ते किती भरलेले आहे? 1/5. 1/5 म्हणजे काय असतं? 1/5. मग कसं भरलेलं आहे बघा? 1/5 भरलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये 5 भागापैकी 1 भाग काय केलेला आहे? भरलेला आहे. मग न भरलेला भाग किती असणार आहे? 4 भाग हा काय असणार आहे? न भरलेला. आणि त्या न भरलेल्या भागामध्ये अजून आपल्याला किती लिटर पाणी ओतायचंय? 40 लिटर पाणी ओतायचंय. बरोबर आहे. तर आपल्याला काय विचारले? तर त्या भांड्याची क्षमता किती असेल? क्षमता म्हणजे आपल्याला त्या भांड्यात एकूण किती पाणी मावेल हे काढायचं आहे. मग बघा, न भरलेला भाग किती असणार आहे? 4/5. मग त्या न भरलेल्या भागात किती पाणी ओतायचं आहे आपल्याला? न भरलेल्या भागात आपण किती ओतणार आहे बघा? जर आणखी 40 लिटर पाणी लागत असेल पूर्ण भरण्यासाठी, न भरलेला भाग बरोबर 40 असेल तर पूर्ण भरलेल्या भागाला किती येणार आहे? तिरकस गुणाकार. बघा, 5 × 40 बरोबर 4 × x. मग 4 इकडं गुणिले इकडे आले की काय होणार आहे? भागिले. बघा, 4×10 40 आणि 10×5 50 बरोबर x बरोबर काय आलेला आहे? 50 आलेला आहे. म्हणजे त्या भांड्याची एकूण क्षमता किती असणार आहे? 50 लिटर. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. 15 माणसे एक काम 10 दिवसात करतात. किती दिवसात करतात आहे? 10 दिवसात करतात किंवा करू शकतात. एका माणसाची एका दिवसाची मजुरी ₹300 आहे. तर मजुरीसाठी होणारा खर्च किती असेल? मजुरीसाठी होणारा खर्च किती असेल? बघा, इथं काय सांगितलेलं आहे? एका माणसाची एका दिवसाची मजुरी किती आहे? 300. बघा, एका माणसाची एका दिवसाची मजुरी 300 रुपये आहे. तर 15 माणसाची 10 दिवसाची मजुरी किती? मग बघा, जर माणसे आणि दिवस यांचा जर गुणाकार केला, 1 बरोबर 1 बरोबर किती असणार आहे आपलं? 300. आणि खाली माणसे आणि दिवस यांचा जर गुणाकार केला तर 15×10 150. म्हणजे 150 ला किती? आणि ह्यांचा पण आपण काय करणार आहे? तिरकस गुणाकार. मग बघा, 1 × x बरोबर 300 × 150. 1 × x याचा अर्थ काय? x 1 x आणि 15×3 45 असतं आणि हे 3 0 आहे असेच. म्हणजे किती असणार आहे? 15 माणसांची 10 दिवसाची कमाई किती असणार आहे? 45,000 रुपये. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. पुढील संख्या चढत्या क्रमाने लिहा. चढता क्रम म्हणजे कसा? लहानापासून मोठ्यापर्यंत. खूप सोपा प्रश्न आहे बघा. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे लहान संख्या. इथं कॉमा आहे बघा. लहान संख्या ह्याच्यातली अगोदर कोणती आहे ती बघायची. पहिली आहे 98,230. दुसरी आहे 98,023. तिसरी आहे 89,320 आणि चौथी आहे 98,032. आता वाचण्यावरूनच कळालं असेल तुम्हाला की लहान संख्या कोणती असेल. 98 लहान आहे, सगळीकडे 98 आहे, पण इथं काय आहे? 89 आहे. तर सर्वात लहान संख्या कुठली असणार आहे? पहिल्यांदा 89,320 ही आली. त्याच्यानंतर आता थोडी मोठी संख्या बघणार आहे आपण. बघा, मग बघा 98,023 असणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर काय असणार आहे? 98,032 आणि त्यानंतर जर पाहिलं तर 98,230. असा पर्याय कुठे आहे बघायचा. 89,320, 98,023, 32 आणि 98,230. पर्याय क्रमांक 4. अशा प्रश्नांमध्ये तर अजिबात विद्यार्थी मित्रांनो मार्क घालवायचे नाहीत. चला तर बघूया पुढचा प्रश्न. बघा, एका खोलीची लांबी, रुंदी आणि उंची क्रमशः 8.25 मीटर आहे.
6.75 मीटर आहे आणि 4.50 मीटर आहे. सर्व मापे नेमकेपणाने मोजू शकेल अशा सर्वात लांब टेपची लांबी शोधायची. सर्वात लांब टेप म्हणजे इथं मोठी संख्या आपल्याला म्हणजे मोठं माप काढायचं आहे. याचा अर्थ ज्यावेळेस असे प्रश्न दिलेले असतात त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये मोठी संख्या वगैरे असं काही विचारले असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये मसावी काढायचा असतो. आता मसावी काढण्यासाठी पुढे काय बघायचं विद्यार्थी मित्रांनो, तर दिलेली एकक पहिल्यांदा चेक करायची. बघा दिलेली एकक आपल्याला मीटर मध्ये आहे आणि पर्याय जर बघितलं तर सगळी एकक काय आहेत, सेमी मध्ये आहे. हे जरा लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. बघा ज्यावेळेस पर्यायामध्ये जर सेमी मध्ये उत्तर दिलं असेल तर ह्या मीटरचं आपण काय करणार आहे, सेमी मध्ये रूपांतर करून घेणार आहे. मग पहिला पर्याय बघा, एक मी लिहून घेते, 8.25 मीटर आहे. त्यानंतर आहे 6.75 मीटर आहे. त्यानंतर आहे 4.50 मीटर आहे. आता मीटरचं सेमी मध्ये करताना बघा 1 मीटर बरोबर काय असतं, 100 सेमी. म्हणजे मीटरचं सेमी मध्ये करताना आपण काय करतो, 100 ने त्याला गुणतो. मग मी बघा 8.25 ला जर 100 न गुणलं तर उत्तर काय येणार आहे, पॉइंट आहे ते अगोदर डोक्यात न घेता डायरेक्ट अगोदर गुणाकार करूया. 825 एके 825 आणि त्याच्यावर 2 शून्य येणार आहेत. आता पॉइंट आपण देऊया. बघा 1 2 घर सोडून पॉइंट देणार आहे किंवा दशांश चिन्ह, 1 2 घर सोडून दशांश चिन्ह, मग इथं दशांश चिन्ह येणार आहे. त्याचा अर्थ काय होणार आहे, 825 सेमी. सेम या पद्धतीने जर रूपांतर काय होणार आहे, 675 सेमी आणि याचं सुद्धा काय होणार आहे, 450 सेमी. आणि या संख्यांचा आपल्याला काय काढायचं आहे, मसावी काढायचं आहे. मसावी बघा, पहिली संख्या आहे 825, दुसरी आहे 675 आणि तिसरी आहे 450. बघा 5 ने मी भागते, 5 एके 5, 5 ने मी 825 ला भागणार आहे. 5 एके 5, 3 उरले, 5 सक 30, 2 उरले आणि 5 5 25. पुढे 5 ने ह्या संख्येला भागणार आहे. 5 एके 5, बाकी उरली 1, 5 त्रिक 15, 2 राहिले, 5 5 25. पुढे 5 9 45 आणि 5 0 0. आता कशाने भाग जातोय बघा, एकक स्थानी 5 आहे, एकक स्थानी 0, अजून ह्या संख्येला 5 ने भाग जाऊ शकतो. बघा 5 ने अजून भाग लावते. 5 त्रिक 15, बाकी उरली 1, 5 त्रिक 15, 5 1 5, 5 दुनी 10, बाकी उरली 3, 5 7 35, 5 एके 5, बाकी उरली 4 आणि 5 40. आता ह्या संख्येला जर बघा इथं जर पाहिलं 33 27 आणि 18 याला 3 ने भाग जाऊ शकतो. 3 एके 3, 3 एके 3, 3 9 27 आणि 3 सक 18. आता मसावी म्हणजे काय असेल तर पूर्ण संख्यांना त्या संख्येने काय गेला पाहिजे, भाग गेला पाहिजे. इथं मूळ संख्या आलेल्या आहेत. आता इथं 11 9 आणि 6 याला भाग जाणारी अशी दुसरी भाग जाणारी दुसरी संख्या नाहीये. म्हणजे आता इथं आपण काय करूया, थांबूया, कारण की काय आले इथं मूळ संख्या आलेली आहे. मग आता मसावी म्हणजे बघा ह्या 3 संख्यांनी या सगळ्या संख्यांना भाग गेलेला आहे. मसावी बरोबर काय असणार आहे आपलं उत्तर, 5 गुणिले 5 गुणिले 3, 5 5 25 आणि 25 त्रिक 75. मग आपल्याला काय विचारले आहे तर सर्व मापे नेमकेपणाने मोजू शकेल अशा सर्वात लांब टेपची लांबी किती असणार आहे, 75 सेमी. पर्याय क्रमांक 2 जे आलेले उत्तर आहे ते आपलं सेमी मध्येच आहे. आपण मीटरचं कशामध्ये रूपांतर करून घेतलेलं आहे, सेमी मध्ये. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. बघा एका व्यापाऱ्याने आठवड्याचे पहिल्या 4 दिवसात विकलेल्या आंब्यांच्या टोपल्यांची संख्या चित्रालेखात दाखवलेली आहे. ही एक खूण म्हणजे आंब्यांची एक टोपली आहे. बघा एक खूण म्हणजे काय आहे, आंब्यांची एक टोपली आहे. मग बघा तर
तर त्याच्याकडे आणखी 31 आंब्यांच्या टोपल्या शिल्लक असतील. किती आंब्यांच्या? 31 आंब्यांच्या टोपल्या शिल्लक असतील तर त्याकडे सुरुवातीला किती टोपल्या होत्या आणि त्यांनी किती टोपल्या विकल्या म्हणजे आता हे विकलेलं उत्तर बघा काढायला सोपं आहे. काय सांगितलेलं आहे तर बघा ही खूण म्हणजे काय? आंब्यांची एक टोपली आहेत आणि पहिल्यांदा काय म्हटलंय? एका व्यापाऱ्याने आठवड्याचे पहिल्या 4 दिवसात विकलेले आंबे, 4 दिवसात विकलेले आंबे पहिल्या. मग बघा पहिला मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. मग किती त्याने आंब्याच्या टोपल्या विकलेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 म्हणजे त्यांनी 4 दिवसात किती आंब्याच्या टोपल्या विकलेल्या आहेत? विकलेल्या टोपल्या 19 टोपल्या आहेत. आणि पुढे वाक्य काय म्हटलेलं आहे बघा? जर त्याच्याकडे आणखी 31 आंब्यांच्या टोपल्या शिल्लक असतील म्हणजे ह्या 19 टोपल्या विकून सुद्धा अजून किती आंब्यांच्या टोपल्या शिल्लक आहेत? 31 आंब्यांच्या टोपल्या शिल्लक आहेत. मग विकलेल्या आंब्यांच्या टोपल्या आणि शिल्लक आंब्यांच्या टोपल्या जर या दोघांची आपण बेरीज केली बघा, 19 अधिक 31 जर केलं तर किती येणार आहे आपलं? 50. म्हणजे सुरुवातीला त्याच्याकडे किती टोपल्या होत्या? 50 टोपल्या होत्या आणि त्यांनी विकलेल्या टोपल्या किती आहेत? 19 टोपल्या आहेत. मग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यांनी तसंच विचारलंय आपल्याला, सुरुवातीला किती टोपल्या होत्या आणि त्यांनी किती टोपल्या विकल्या? सुरुवातीला 50 टोपल्या होत्या, नंतर त्यांनी किती विकलेल्या आहेत? 19 टोपल्या विकलेल्या आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. 9, 8 आणि 0 या अंकांचा एकदाच वापर करून किती नैसर्गिक संख्या बनवता येतील? या अंकांचा आपल्याला काय करायचं आहे? एकदाच वापर करायचा, याचा पुनर्वापर करायचा नाही आणि नैसर्गिक संख्या बनवायच्या आहेत. नैसर्गिक संख्या म्हणजे कुठून चालू होतात बघा? 1 2 3 पासून नैसर्गिक संख्या बनवायच्या आहेत. अशा असंख्य नैसर्गिक संख्या आहेत. पण आपल्याला या गणितामध्ये असं सांगितलंय का 1 अंकी बनवा, 2 अंकी बनवा, 3 अंकी बनवा, असं काही सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे आपण जेवढ्या नैसर्गिक संख्या बनतील तेवढ्या बनवणार आहोत. अंक दिलेत आपल्याला 9, 8 आणि 0. याच्यापासून नैसर्गिक संख्या बनवूया. पहिल्यांदा पहिली नैसर्गिक संख्या असेल 8, दुसरी नैसर्गिक संख्या असेल 9, तिसरी नैसर्गिक संख्या असेल 89, चौथी नैसर्गिक संख्या असेल 98, पुन्हा 80 असेल आणि पुन्हा काय असेल? 90 असेल. 2 अंकी जर पाहिल्या तर एवढ्याच असणार आहेत. आता 3 अंकी बघूया. 908 आणि त्यानंतर काय असणार आहे? 980. 9 वरून सुरुवातीला आपण बनवलेले आहेत. आता 8 वरून बनवूया. 890 आणि 809 अशा ह्या नैसर्गिक संख्या बनवता येतील. अशा किती झाल्यात नैसर्गिक संख्या बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा आपल्याला किती नैसर्गिक संख्या बनवता येणार आहेत? 10. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. 10, 15, 24 आणि 30 यांनी भागल्यावर बाकी उरत नाही अशी संख्या आहे. ज्यावेळेस असे प्रश्न असतील बाकी उरत नाही त्यावेळेस आपल्याला त्याचा काय काढायचा असतो? लसावी काढायचा असतो. चला तर मग बघूया, लसावी काढूया. 10, 15, 24 आणि 30 या संख्येला पहिल्यांदा आपण 5 ने भाग घालूया. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 ने 24 ला भाग जात नाही, 24 आहे असत. 5 6 30. पुढे 3 ने भाग लावूया. 3 ने 2 ला भाग जात नाही, 2 आहे असच. 3 1 3, 3 8 24, 3 1 3, 3 2 6. पुन्हा 2 ने भाग लावूया बघायला. बे 1 बे, एकाचे आहे असे 1, बे चौक 8 आणि बे 1 बे. पुन्हा 4 उरलेला आहे बघा. 4 ला 2 ने भाग जातोय. 1 1 1 1 1 1 बे 2 4 आणि 1 1. सुरुवातीला खाली सगळ्या काय आलेल्या आहेत? मूळ संख्या आलेल्या आहेत आणि या सर्व संख्यांचा आता आपण काय करणार आहोत? गुणाकार करणार आहोत. म्हणजे आपल्याला लसावी बरोबर निघेल. लसावी बरोबर बघा. 5 3 15, 15 2 30, 30 2 60 आणि 60 2 किती असणार आहे? 120.
मग अशी कोणती संख्या असणार आहे बघा, त्या संख्येला 10, 15 आणि 24 आणि 30 यांनी भागल्यावर बाकी उरत नाही अशी संख्या असणार आहे 120. पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न बघूया. पदावली आहे बघा, याला सरळ रूप दिल्यावर उत्तर किती येईल असं विचारले आहे. खूप सोपी पदावली आहे बघा, नीट बघा विद्यार्थी मित्रांनो. एवढं मोठं गणित आलं याचा अर्थ हे खूप अवघड असेल असं डोक्यात न घेता असे तर गणित खूप सोपे असतात. कसं सोडवायचं बघा. पहिली पदावली दिली आहे 1 + 2 - 3 अधिक घेतलेला आहे 4 + 5 - 9 अधिक आहे 6 + 7 - 13 नंतर आहे 8 + 9 - 17 अधिक 12 + 13 - 25. याला सरळ रूप द्यायचं आहे आपल्याला. सरळ रूप देताना कंसामध्ये अधिक वजाच्या क्रिया जर आलेल्या असतील तर पहिली जी आलेली आहे ती आपण अगोदर करणार आहे. 2 आणि 1 किती असणार आहे 3 3 - 3 अधिक 5 आणि 4 9 9 - 9 अधिक 6 आणि 7 13 - 13 अधिक 8 आणि 9 17 - 17 अधिक 12 आणि 13 25 - 25. 3 3 गेले 0 अधिक 9 9 गेले 0 अधिक 13 13 गेले 0 अधिक 17 17 गेले 0 अधिक 25 मधून 25 गेले 0 आणि 0 0 0 यांची बेरीज किती असणार आहे 0च असणार आहे. मग या पदावलीचं या पदावलीला जर सरळ रूप दिल्यावर उत्तर काय आले आहे आपले 0. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. 12 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 9 सेमी रुंदी असलेल्या आयता इतके आहे तर आयताची परिमिती किती असेल. बघा 9 सेमी रुंदी असलेल्या आयताचे क्षेत्रफळ इतके आहे असं असणार आहे आणि तर आयताची परिमिती किती असेल आहे. म्हणजे 12 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे जे क्षेत्रफळ आहे तेच 9 सेमी रुंदी असलेल्या आयताचं क्षेत्रफळ आहे. एकंदरीत या वाक्यावरून काय कळते चौरसाचं क्षेत्रफळ जे आहे तेच कुणाचं आहे आयताचं क्षेत्रफळ आहे. मग आता बघा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे आयताचं क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे आपलं बाजूचा वर्ग आणि आयताचं क्षेत्रफळ काय आहे लांबी गुणिले रुंदी. आता चौरसाची बाजू दिलेली आहे आपल्याला. बाजू किती दिलेली आहे आपल्याला 12 सेमी. मग 12चा वर्ग बरोबर आयताची लांबी दिलेली नाही ती लांबी तशीच ठेवली गुणिले रुंदी दिलेली आहे. रुंदी किती दिलेली आहे आपल्याला 9 सेमी दिलेली आहे. बघा 9 सेमी मी रुंदीच्या जागी लिहिलेलं आहे. 12चा वर्ग 144 गुणिले बरोबर बघा लांबी गुणिले 9. हे 9 इकडं गुणिले इकडं आले की काय होणार आहे भागिले 144 भागिले 9 बरोबर लांबी 9 एके 9 9 आणि 14 किती झालेले असणार आहेत 5 आणि 9 सक 54 म्हणजे लांबी आलेली आहे आपली 16 सेमी. मग आता पुढे आपल्याला काय काढायचं आहे तर त्या आयताची परिमिती किती असेल. मग आता आयताची लांबी मिळाली रुंदी आपल्याला माहित आहे मग आयताची परिमिती बरोबर सूत्र काय आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी 2 कंसात लांबी किती काढलेली आहे आपण 16 अधिक रुंदी किती आहे 9. बघा 16 आणि 9 25 आणि 25 दुनी 50 सेमी. मग आता बघा आपल्याला आयताची परिमिती किती आलेली आहे 50 सेमी. मग आता 50 सेमी
लगेच तुम्ही 50 सेमी आलं की उत्तर इथं तुम्हाला 50 सेमी दिसते आणि तुम्ही लगेच काय करणार आहे, ह्या प्रश्नाला इथं पर्याय क्रमांक 1 ला टिक मार्क करणार आहे. पण तुम्ही एकक बघा, 50 सेमी उत्तर आलेलं आहे, पण इथं काय आहे 50 चौ सेमी. ज्यावेळेस क्षेत्रफळ असेल त्यावेळेस ते काय असतं, चौ सेमी मध्ये असणार आहे. पण आता इथं काय आले, आपलं सेमी आलेलं आहे. मग आता काय करायचं, मग बघा हे सेमीचं रूपांतर आपण मीटर मध्ये करूया. मग 1 मीटर बरोबर काय असतं, 100 सेमी असतं. मग आता सेमीचं रूपांतर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 1 मीटर बरोबर काय असतं, 100 सेमी. मग सेमीचं रूपांतर जर मीटर मध्ये करायचं असेल तर याला कितीनं भागावं लागणार आहे, आपल्याला 100 ने भागावं लागणार आहे. बघा मग 50 भागिले 100, शून्याला शून्य गेलं, 5 भागिले 10, 10 ने जर 5 ला भागायचं झालं, इकडे भागते, बघा 10 ने 5 ला भाग जात नाही, भाग लागला शून्याचा भाग लागला, इथं पॉइंट घेतला म्हणून इथं काय येणार आहे 0 आणि 10 5 50 म्हणजे 0.5 मीटर उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, 4, 5, 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती? खूप सोपा प्रश्न आहे बघा. अंक दिलेत आपल्याला 4, 5, 0 आणि 3. यापासून आपल्याला काय बनवायचे, सर्वात लहान 5 अंकी संख्या बनवायचे. लहान संख्या बनवायचे याचा अर्थ आपण लहान अंक अगोदर घेणार आहे. पण लहान अंक आहे 0, तो अगोदर न घेता आपण दुसरा जो अंक आहे, दुसरा लहान अंक आहे तो घेणार आहे आणि 0 किती नंबरला घेणार आहे, 2 नंबरला घेणार आहे. बघा पहिला जर बघितला अंक आपण 3 येणार आहे लहान अंक, त्यानंतर 0 घेणार आहोत. पण आता आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे, किती अंकी बनवायचे आहे, 5 अंकी बनवायचे आहेत. दिलेले अंक तर किती आहेत, 4 आहेत. आणि ह्याच्यामध्ये अंकाची पुनरावृत्ती आपल्याला करा किंवा ना करा असं काही सांगितलेलं नाहीये, त्याच्यामुळे अंकाची पुनरावृत्ती आपण करू शकतो. म्हणजे लहान अंकाची आपण पुनरावृत्ती करू शकतो, कारण की लहान संख्या बनवायचे. मग सर्वात लहान संख्या 0 आहे. मग आता 0 अंकाची आपण काय करूया, पुनरावृत्ती करूया. म्हणजे 3, 0, 0 आणि काय होणार आहे 4 आणि 5. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न, एका व्यापाऱ्याने खरेदी किमतीच्या 2/5 नफा मिळवून ती वस्तू ₹350 ला विकली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आपल्याला खरेदी किंमत विचारलेली आहे. मग खरेदी किंमत आपल्याला माहित नाही, मग आपण ती काय मानूया, X मानूया. खरेदी किंमत X मानू. गणितात जसं दिलंय तसं करत जायचं म्हणजे आपल्याला पटकन ते उत्तर मिळते. बघा पुढे काय सांगितले, बघा एका व्यापाऱ्याने खरेदी किमतीच्या 2/5 नफा मिळवून, मग कुणाच्या मिळवलाय, खरेदी किमतीच्या. खरेदी किंमत किती आहे X, या खरेदी किमतीच्या म्हणलं की गुणाकार येणार आहे आणि 2/5 हा काय मिळवलेला आहे, नफा मिळवलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे याला जर गुणलं तर काय असणार आहे, हे 2x अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार 2x/5 बरोबर हा काय असणार आहे, नफा. आणि काय सांगितले, खरेदी किमतीच्या 2/5 नफा मिळवून ती वस्तू त्याने कितीला विकलेली आहे, 350 ला विकलेली आहे. ज्यावेळेस आपण बघा खरेदी किंमत किंवा खरेदी किमतीमध्ये जर नफा मिळवला तर ती आपल्याला मिळणारी जी असते ती आपली काय असते, विक्री किंमत असते. मग बघा खरेदी किंमत किती मांडली आपण, X अधिक नफा किती आलाय आपला 2x/5 बरोबर विक्री किंमत विकली कितीला, 350 ला. आणि जर हे सोडवायचं झालं तर तुम्ही इथं काय करणार आहे, बघा 5 इकडं भागिले इकडं नेलं की गुणिले होणार, असं कधीच करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. तुमचं उत्तर चुकणार आहे, कारण की इथं 2x/5 आहे, त्याला अधिक चिन्ह आहे. जर इथं गुणाकाराचं चिन्ह असतं तर तुम्ही 5 तिकडं नेलं असतं, पण इथं अधिक चिन्ह आहे त्याच्यामुळे हे पद इकडं जाणार नाही. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, याचा छेद समान करावं लागणार आहे. इथं Xच्या खाली काय नसतं म्हणजे याचा अर्थ तिथं काय असतो, 1 असतो. मग आता जर छेद समान करायचं झाला तर काय असणार आहे,
x अधिक 2x छेद 5 बरोबर 350. जर छेद समान करायचा असेल तर आपल्याला इथं पण किती छेद आणला पाहिजे, इथं 5 आहे म्हटल्यावर इथं पण किती आणला पाहिजे, 5च आणला पाहिजे. मग 1 ला किती न गुणल्यावर 5 येणार आहे, तर 5 न गुणल्यावर 5 येणार आहे. मग जर खाली 5 न गुणलं तर वर पण किती न गुणावं लागणार आहे, आपल्याला 5 नेच गुणावं लागणार आहे. आणि 5 गुणिले x बरोबर काय असणार आहे, 5x आणि 5 एके 5 अधिक 2x छेद 5 बरोबर 350. छेद समान झालाय, समान छेदाबद्दल एकदाच लिहितो आपण. आणि 5x अधिक 2x, 5x अधिक 2x बरोबर 350. 5 आणि 2 7x छेद 5 बरोबर 350 अंश. आता आपण इकडे छेद 5 छेदात आहे ते भागिले इकडं नेलं की काय होणार आहे, आता आपण तिकडं नेऊ शकतो कारण ते भागिले इकडं आले की काय होणार आहे, गुणिले होणार आहे. मग 7x बरोबर 350 गुणिले 5. मग आता बघा x बरोबर 350 गुणिले 5 आहे आणि 7 इथं x ला कसं आहे गुणिले, इकडं आले की काय होणार आहे, भागिले होणार आहे. मग 7 5 35, 7 0 0, 5 5 25, 0 0, 250 ही आपली काय असणार आहे, खरेदी किंमत असणार आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. 2 दशमान संख्यांची बेरीज 167.25 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती. ज्यावेळेस आपल्याला मोठी संख्या किंवा लहान संख्या काढायला सांगितली असेल त्यासाठी सूत्र आहे बघा. मोठी संख्या जर काढायला सांगितली असेल तर मोठी संख्या बरोबर बेरीज अधिक फरक छेद 2. का अधिक का केलं तर आपल्याला काय सांगितलेले, मोठी संख्या काढायला सांगितले. जर लहान संख्या जर काढायला सांगितली असती तर आपण इथं काय केलं असतं, बेरीज वजा फरक छेद 2. मग आता बघा बेरीज किती दिली आपल्याला, 167.25 अधिक फरक किती दिलेला आहे, 18.50 छेद 2. दशांश चिन्हामध्ये बेरीज आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं डायरेक्ट करण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही सेपरेट बेरीज करा. बघा 167.25 मध्ये जर 18.50 जर मिळवलं तर काय येणार आहे बेरीज, 5 5, 5 आणि 2 7, 8 आणि 7 15, 6 7 आणि 1 8, 1 185.75 185.75 भागिले 2 असणार आहे. बघा दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत, हे 2 घर मला घालवण्यासाठी मी काय करणार आहे तर खाली 2 शून्य देणार आहे. मग बघा 185.75 भागिले दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत म्हणून मी काय केलेलं आहे, खाली 2 छेदात 2 शून्य दिलेले आहेत. का तर आपल्याला काय करायचं आहे, दशांश चिन्ह घालवायचं आहे. आणि मग आता पुन्हा आपण काय करूया, भाग लावूया. भाग लावताना बघा 25 न भाग लावते, 25 8 200, 25 7 175, बाकी उरली 10, 25 चौक 100, बाकी उरली 7, 25 त्रिक 75, 743 भागिले 8. जर 8 न भागायचं झालं बघा 743 भागिले 8 इकडे करते, 8 9 72, बाकी उरली 2, 8 1 8, 8 2 16, 16 आणि 4 20 आणि 3 23, 7 राहते बघा. 7 ला 8 ने 7 ला भाग जात नाही म्हणून मी इथं दशांश चिन्ह घेतलं आणि इथं काय घेतलं 7 वर 0. 8 8 64, 64 आणि 6 70, 8 7 56, 56 आणि 4 60, 4 राहिले, 4 वर 0 घेतलं, 8 पंचे 40. मग या प्रश्नाचं उत्तर आहे 92.875. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न
0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार. म्हणजे लहान 3 अंकी संख्या बनवायची आणि मोठी 3 अंकी संख्या बनवायची. मग बघूया आपण मोठी अंक दिलेले आहेत आपल्याला 0, 9 आणि 6. याच्यापासून जर मी मोठी 3 अंकी संख्या बनवली तर काय होणार आहे 9, 6 आणि 0. आणि लहान 3 अंकी संख्या बनवली तर 0 2 नंबरला घेतो आपण. मग 6, 0 आणि 9 आणि यांचा आपल्याला काय विचारलेला आहे गुणाकार. सोपा प्रश्न आहे बघा. गुणाकार करूया. 9 0 0, 9 सक 54 ची 4 हातच्या आला 5, 9 9 81, 81 5 किती होणार आहे 86. आता दशक स्थानाच्या अंकाने आपण गुणणार आहे म्हणून एकक स्थानाच्या घरामध्ये आपण काय करतो 0 देतो. 0 0 0, 6 0 0 आणि 9 0 0. आता शतक स्थानाच्या अंकाने आपण गुणणार आहे म्हणून एकक आणि दशक स्थानामध्ये आपण काय करणार आहे 0 देणार आहे आणि 6 ने वरती गुणणार आहे. 6 0 0, 6 6 36 हातच्या आला 3, 6 9 54, 54 आणि 3 57. आणि यांची काय करतो आपण बेरीज. 0 ची 0, 4 ची 4, 6 ची 6, 8 आणि 6 14, हातच्या आला 1, 7 आणि 1 8, 5 ची 5. बघा 5,84,640 उत्तर आलेलं आहे. 5,84,640 पर्याय क्रमांक 2. तर बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण गणितामधील 20 प्रश्नांचं सविस्तर स्पष्टीकरण पाहिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो नवोदयची परीक्षा जवळ आलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला आणखीन सरावाची गरज आहे. जर यासाठी आपण अजून भरपूर प्रश्न घेऊन येणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला आणि लागा तयारीला. धन्यवाद.